नाथ संप्रदायाची सुरुवात कशी झाली? नवनाथ हे नारायणांचे अवतार आहे. की चिमटा असतो, हो. नाथांचा चिमटा आपण ज्याला म्हणतो. काही चिमट्यात कड्या कमी असतात, काही चिमट्यात जास्त, काही याच्यात 9 असतात, काही याच्यात 1 असते. तर मग ह्या फरक का बरं असतो त्याची करणी कसं करतात? असतं, मग ती करणी कशी करतात? करणी करायला त्याला काही नाही, कोणी फोटोवर करतं, कोणी मातीवर करतं, कोणी तुमच्या केसावर करतं, कोणी तुमच्या कपड्यावर करतं. हे रिअल आहे, याच्यात काही चुकीचं नाही. म्हणजे करता येते करणी. 100% करता येते. मग याच्यावरचा उपाय काय? तर त्यावेळेस तो मुंजा म्हणून तो तयार होतो. हं. आणि मुंजाला कसं आहे, हा लहान मुलांना जास्तीत जास्त यांना त्रास देण्याचं काम करत असतो. कर्णपिशेची साधना ही यक्षिणी साधनामध्ये येते. बरोबर. तर कर्णपिशाचिनी साधना म्हणजे आपण तिची साधना करतो, गुरु आपल्याला मंत्र देतो, त्या मंत्राने आपण तिला सिद्ध करायचं. रात्री 12 वाजता बसावं लागतं त्याला. तुम्ही सिद्ध केलेलं आहे. कर्णपिशाचिनी मी केलेली आहे. स्वतः सिद्ध केले. आणि मग जे आता तुमच्या दरबारात जे तुमचा गुरुवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारला तुम्ही तुमचा दरबार भरवता. तर त्या दरबारात बरेच जण असे गोष्टी घेऊन येतात, की मला भूत लागलंय किंवा माझ्या मागे करणी केली. हो. तर ह्या गोष्टी खऱ्या आहेत का? नाही, ते एकदम सत्य आहे ते. कारण ते ज्याला त्याचा त्रास होतो त्यालाच माहीत असतं. तुमच्या गळ्यात आपण एक शैलशिंगी म्हणून बघतो. हो. तर ही विद्या प्राप्त केल्याच्या नंतर तुमचे गुरु देतात, की म्हणजे त्यामागचं काय नाही, सत्य आहे? जसे बमनाथजी होऊन गेले, ते एक दर्शनी साधू होते. महादेवांनी स्मशानभूमीमध्ये राहून महाकालाचा अवतार घेतला बरोबर, आणि स्मशानची ते आज राजा मानले जातात. बरोबर, तसेच हे आगोरी सुद्धा महाकाललाच मानतात. बरोबर. जसं तुम्ही म्हणले, की मुस्लिम लोक हे धर्मासाठी जगतात आणि हिंदू धर्मातील जे लोक आहेत ते मुलाबाळांसाठी जगतात. तर मग याच्यावर तुम्ही काय बोला? हिंदू झोपलेला आहे का जागा आहे? आज 4थीच्या मुलाला हे शिकवलं जातं की हिंदू हा काफिर आहे. काफिरला मारणं हे कुराणामध्ये जायज आहे. जिहादी माणसाला मारलं म्हणून त्याच्यात काहीच विशेष नाही. त्यांनी जे गोमातेवर ज्यांनी ज्यांनी सुरी चालवली त्यांच्या मानव सुरी चालवायला काहीच हरकत नाही. बमनाथजी काय म्हणत होते, जाग जाओ रे हिंदू. सनातन धर्म की रक्षा हा. करो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कॉफी विथ सनी या चॅनलमध्ये. आज आपल्यासोबत असे महंत आहेत, असे नाथ भक्त आहेत, की ज्यांना तुम्ही आजकाल सोशल मीडियावर खूप बघितलं असेल. नाथ शक्तीचा, नाथ भक्तीचा जे प्रचार प्रसार करतात. नाथांचं जे महाराष्ट्र राज्याचे जे नाथ शक्तीचं, नाथ पंथाचं जे प्रचार प्रसारक जे संस्था आहेत, त्यांचे ते अध्यक्ष आहेत, जे आपण बडेबाबाचं ठिकाण म्हणतो माहिंबा. माहिंबाचे ते सेवेकरी आहेत. तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. कशी त्यांची सुरुवात झाली, कसे ते माईंबाचे सेवेकरी झाले आणि कशी त्यांची नाथशक्तीची कशी सुरुवात झाली. तर नमस्कार. ओम नमो आदेश. आदेश, जय श्रीराम. तर महाराज, नॉर्मल लाईफ मधून तुमची नाथ भक्तीचा जो प्रवास आहे, ती सुरुवात कशी झाली तुमची? हे जे आहे ना, आमचे ही वडलोपार्जित सेवा होती. अच्छा. माझी पेस्टिसाईडची कंपनी असताना मी माझ्या 2016 मध्ये 17 मी नाथ संप्रदायाच्या सेवेला सुरुवात केली. बरोबर. आणि त्याच्यानंतर मी बडेबाबाच्या तिथं जाऊन सावरगावला पारायण केलं आणि तिथून माझी नाथ संप्रदायाला सुरुवात झाली. मग तुम्हाला नाथांची शिक्षा किंवा नाथांची जी दीक्षा आपण म्हणतो, ती कोणी दिली? नाथ संप्रदाय दीक्षा मी बरेच ठिकाणी पाहिलं. नाथ संप्रदायाच्या गुरुची शोधात होतो. परंतु मला माझ्या पद्धतीने म्हणजे नाथ संप्रदायाचा जसा गुरु असावा तसा मिळत नव्हता. परंतु नाथबाबाच्या योग कृपेने नाशिक येथील चितेगावमध्ये वंशवृक्षयोगी असताना येथील श्री सतनाथजी महाराज यांच्याकडून मला दीक्षा भेटली आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने माझी सेवा चालू झाली. गुरूंबद्दल काय सांगाल मग? खरं तर नाथ संप्रदायाचे गुरु हे एक तपस्वी असतात. तर तसेच माझे सतनाथजी अवघडपीर गुरु महाराज हे खरोखर खूप तपस्वी, खूप साधना करून त्यांनी वैराग प्राप्त करून नाथ सेवेमध्ये येऊन गेले. त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला त्यांचं तत्व दिलं. त्या तत्वावर आम्ही आज चाललो, तर आज आम्ही नाथबाबाची सेवा चांगल्या उत्तम प्रकारे करत आहोत. मग आता जसं आपण आम्ही बघता, नाथ संप्रदायाची सुरुवात ही खूप वर्षापूर्वी झालेली आहे. तर बरेचसे जे लोक आहेत त्यांना आणखी माहिती नाही की नाथ संप्रदायाची सुरुवात कशी झालेली आहे. तर तुम्ही त्याबद्दल थोडीशी एक हे द्या आम्हाला, की नाथ संप्रदायाची सुरुवात कशी झाली? हे बघा, नाथ संप्रदाय हा खूप जुना आहे. इसवी सन 8व्या-9व्या शतकामध्ये, 10व्या शतकामध्ये नाथ संप्रदायाचा उगम आणि उदय दिसत आहे. बरोबर.
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणजे भगवान शंकराने हम्म. आणि माता पार्वतीने ज्यावेळेस शंकरांना विचारलं की या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, हम्म. त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने सांगितलं का अशा ठिकाणी जावे लागेल का तिथं चिमणीचा सुद्धा आवाज आला नाही पाहिजे. बरोबर. मग ते नदीकाठी जाऊन त्यांनी ती सांगायला सुरुवात केली. बरोबर. माता पार्वती निम्म्यामध्ये आल्यानंतर माता पार्वतींना झोप आली. हम्म. त्याच्यानंतरचा पुढचा भाग हा मच्छिंद्रनाथांनी माशाच्या पोटामध्ये त्यांचा गर्भ होता, त्या बरोबर. गर्भांनी तो पुढचा भाग ऐकल्यानंतर हम्म. मग त्यांची नंतर माशाच्या अंड्यातून त्यांचा जन्म झाला. बरोबर. आणि तिथून पुढून त्यांची पृथ्वीवरील सेवा सेवा चालू झाली. चालू झाली. मग आपण जसं म्हणतो की जे आपले मच्छिंद्रनाथ होते त्यांचा माशाच्या पोटातून त्यांचा जन्म झाला. तर मच्छिंद्रनाथांना दीक्षा कोणी दिली? मच्छिंद्रनाथांचे गुरुच हे भगवान शिव होते, आदिनाथ होते. अच्छा. म्हणून त्यांना आदिनाथ मानतात. बरोबर. सर्वांचे मूळ हे आदिनाथ आहे. हम्म. मग त्यांचे शिष्य मच्छिंद्रनाथ झाले बरोबर. आणि शिवस्वरूप गुरु गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथांचे शिष्य झाले. बरोबर. आता जसं तुम्हाला आम्हाला माहिती आहे की 9 नाथ होते आणि त्यांचे 84 जे शिष्य होते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघा, नवनाथ हे नारायणांचे अवतार आहे. जसे बरोबर. कवी नारायण झालं, हम्म. दुर्मल नारायण झालं. हम्म. जसे हे नवनाथ जन्माला आले, हम्म. यांचं एक खास वैशिष्ट्य असं होतं की यांनी स्त्रीच्या योनीमधून जन्म घेतलेला नाही. अच्छा. हे कोणी अंड्यामधून जन्म घेतला, कोणी अग्नीमधून घेतला. बरोबर. म्हणजे जसं जालिंदर बाबांनी अग्नीमधून अग्निमधून. होमामधून जन्म घेतलेला आहे. बरोबर. कान्हेबाबांनी हत्तीच्या कानामधून घेतलेला आहे. बरोबर. तसेच मच्छिंद्रनाथांनी सुद्धा माशाच्या पोटात अंड्यामध्ये राहून तो गर्भ मग जन्म घेतलेला आहे. बरोबर. असे 9च्या 9 नाथांचा जन्म हा असा झालेला आहे. त्याच्यानंतर 84 सिद्ध ही परंपरा. हम्म. दादागुरु मच्छिंद्रनाथांचे शिष्य हम्म. शिवस्वरूप गुरु गोरक्षनाथांनी हम्म. नाशिक येथील गर्भगिरी पर्वतावर तिथं 84 सिद्धांना दीक्षा देऊन त्यांना एक सिद्ध बनवलं आणि तिथून सुरुवात चालू झाली. अच्छा. तर आता तुम्हाला आम्हाला जसं माहिती आहे, जसं तुमच्या सोशल मीडियाच्या हँडलवरनं पण आपण बऱ्याचशा माहिती घेतो. एक म्हणजे नाथांबद्दल पण तुमचं जे तुम्ही एक नाथ भक्त आहेत, तुम्ही धर्मप्रसारक पण एक म्हणून तुम्ही काम करताय. तुम्ही जसं नवनाथांची पूजा करता, तसंच तुम्ही महाकालेश्वर उज्जैनची पण तुम्ही पूजा करता. तुम्ही बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर माझा प्रश्न असा आहे की महाकालेश्वर या ठिकाणी आघोरी आपल्याला बघायला भेटतात. हो. तर आघोरी आणि नाथ संप्रदाय म्हणजे जे नाथांचे जे भक्त आहेत, नाथांचे जे शिष्य आहेत, त्यात काही साम्य आहे का? त्याच्यामध्ये म्हणजे जास्त नाही पण थोडंफार कमी करून असं साम्य आहे त्यांच्यात. जसे बमनाथजी होऊन गेले, ते पण बरोबर. नाथजीच होते. बरोबर. ते एक दर्शनी साधू होते. हम्म. परंतु जसे महादेवांनी स्मशानभूमीमध्ये राहून महाकालाचा अवतार घेतला बरोबर. आणि स्मशानची ते आज राजा मानले जातात. बरोबर. तसेच हे आघोरी सुद्धा महाकालाच मानतात. बरोबर. जसे दर्शनी साधू गुरु गोरक्षनाथांना जास्त मानतो, तसंच जे आघोरी साधू आहेत ते महाकालांना मानतात. मग या दोन्हीमध्ये काय फरक आहे? जे नाथ संप्रदाय आणि जे आघोरी भक्त आहे, त्या दोन्हीत काय फरक काय आहे? याच्यात काहीच फरक नाही. हा. हे फक्त आघोरी जे तामसिक साधना करतात बरोबर. आणि इकडं हठयोग वगैरे साधना करतात. बरोबर. हा फरक आहे दोघांमधला. अच्छा. आणि मग आता आपण जे म्हणतो शाबरी विद्या वगैरे, जी नाथांची जी शिकवण आहे त्यांच्या भक्तांना किंवा त्यांच्या जे शिष्य असतील त्यांना जी शाबरी विद्या म्हणून जी शिकवण आहे, तशीच अघोरी विद्या म्हणून एक असते जी महादेवांच्या थ्रू त्यांच्या शिष्यात किंवा जे अघोरीपंथी जे आहेत त्यांच्यात आलेली. तर ती शाबरी विद्या आणि अघोरी विद्या ह्या दोन्हीत काय फरक आहे? विद्येमध्ये काही फरक नाही. शाबरी विद्या गुरु मच्छिंद्रनाथांनी नाशिक येथील सप्तशृंगी मातेच्या डोंगराच्या समोर एक डोंगर पर्वत आहे. त्या पर्वतावर मार्कंडेय ऋषी आहेत. तिथं एक नागवेली वृक्ष होता. त्या वृक्षावर 33 कोटी देवता होते.
मातांनी असं सांगितलं, सप्तशृंगी मातांनी, हम्म, का तुला जर शाब्र विद्या पाहिजे असेल, हा. तर त्र्यंबकेश्वरवरून कावड आणायची. हम्म, तिथं बी त्र्यंबकेश्वरला एका तळ्यामध्ये कुंड होते. हा. त्या कुंडामध्ये वाळ्याला वेल टाकला, तर तो वेल हिरवा झाला पाहिजे. त्याच कुंडाचं पाणी आणून तिथं एका एका देवाला वाहिलं. वाहिलं होतं, म्हणजे अंघोळ घातली होती. हम्म, हम्म. तर मग ते देव प्रसन्न होऊन त्यांना एक एक शाबरी कवित्व देत होते. अच्छा. अशा प्रकारे शाबरी कवित्व गुरु मच्छिंद्रनाथांनी मिळवलेलं होतं. मिळवलं होतं. आणि महाकालांचं हेच गुरु गोरक्षनाथांनी पण हम्म, जे आगुरी विद्या आहे, हम्म, हम्म, ही यांनी मिळवलेली, कानिमबाबांनी मिळवलेली, हम्म, हीच त्यांच्या शिष्यांना पुढं चालू झालेली. हम्म. आता जसं आगोरी विद्या वगैरे हे झालं, तुमच्या गळ्यात आपण एक शैलशिंगी म्हणून बघतो. हो. तर ही विद्या प्राप्त केल्याच्या नंतर तुमचे गुरु देतात, की म्हणजे त्या मागचं काय नाही, नाही. सत्य काय आहे? काय असतं, हे नाथ संप्रदायाचं एक लायसन्स म्हणतो आपण त्याला. अच्छा. याला गुरुशिवाय घालता येत नाही. अच्छा. गुरु परंपरेने च्युतीची साधना हम्म, झाल्यानंतरच हम्म. ही शैलशिंगी एक प्रदान केली जाते. अच्छा. याच्यामध्ये नियम असतात. हम्म. हे 12 हाताचा हा एक कात असतो. बरोबर. त्याच्यानंतर याला माता पार्वती म्हटले जाते. भगवान शंकर, ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे हा. असे तिन्हीचे हे अवतार आहे. हा, हा. आणि ज्यावेळेस ही शैली अशी आपण भोगतो, हा. त्यावेळी देवाला ते आपला नमस्कार जातो. नमस्कार जातो. म्हणजे नाथ संप्रदायामध्ये खूप कडक नियमामध्ये हे काम असतं. हम्म, पण आता काय झालं, काही लोकांना मनानेच गुरु करतात, हम्म, मनानेच स्वतः गुरु होतात हम्म, हम्म, आणि स्वतःच घालतात. त्याला काही हम्म. अर्थ नाही. मग हे याच्या मागचे म्हणजे याला काय म्हणतो आपण, हे धारण करण्यामाग काय म्हणजे कोण घालू शकते ही शैलशिंगी? शैलशिंगी जो गुरु कोण दीक्षा घेतो हा. नाथ संप्रदायाची, हा. त्याला आखाड्याच्या पद्धतीने म्हणतो आपण. हम्म, जे आखाड्याच्या पद्धतीने दीक्षा केल्यानंतर च्युतीची दीक्षा म्हणतात त्याला. हम्म, हम्म. ती दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला गुरु आपल्याला हे प्रदान करत असतो. अच्छा. आणि हा. याच्या मागचे मग नियम काय काय त्याला, कसं कसं पाळलं जातं? याला असं आहे, समजा आपण वॉशरूमला वगैरे जातो, हम्म. त्यावेळेस ही अशी अडकून ठेवावी लागते. ही कानात. बेंबीच्या वर ठेवावं लागते याला. अच्छा. त्याच्यानंतर समजा आपण ही भोगली, तर याला हम्म, जल द्यावं लागतं. हम्म, त्याच्यानंतर तिला आपण म्हणजे अशी टांगून ठेवू शकत नाही. हम्म, असे बरेच काही नियम आहेत का हम्म. त्याच्यामध्ये त्या नियमामध्ये काम करावं लागतं. आणि असाच एक आणखी एक प्रश्न आहे, की चिमटा असतो, हो. नाथांचा चिमटा आपण ज्याला म्हणतो. तर त्या चिमट्यामध्ये आता मडीला पण आम्ही बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. माईंबा या ठिकाणी पण आमचं येणं जाणं कंटिन्यू असतं. तर बरेच जे नाथभक्त येतात, हा. तर ते नाथभक्तांकडं चिमटा असतो. प्रत्येकाकडं म्हणजे बऱ्याच जणांकडे असतो. तर काही चिमट्यात कड्या कमी असतात, काही चिमट्यात जास्त, काही याच्यात 9 असतात, काही याच्यात 1 असते. तर मग ह्या फरक का बरं असतो त्या चिमट्यामध्ये? कसं असतं, जी सिंगल कड्याची कडी असती, हं, चिमटा असतो, हं. तर ती आखाड्याच्या पद्धतीने आली जाते. कारण ते फक्त गुरु गोरक्षनाथांनाच मानतात मानतात. आणि गुरु गोरक्षनाथाच्या नावाची ती कडी असते. बरोबर. तसं महाराष्ट्रीयन पद्धतीने इकडं चिमटा बनवला जातं. हं, हं. त्याला मधल्या कडीला जी मोठी कडी असते, ती गुरु दत्तात्रयाची मानली जाते बरोबर. आणि 9 नाथाच्या 9 9 कड्या कड्या. मानल्या जातात. हं, जो गुरु याच्यात हुशार असतो, हं, महाराष्ट्र पद्धतीने जर गेले, तर हं, जो गुरु खरोखर एक ज्ञानी असतो, तो हं. 8च कड्या देतो. किती? 8 कड्या. कारण एक कडी तो त्याच्याकडे जपून ठेवतो. कारण उद्या चेला उठून मला माझ्यापेक्षा श्रेष्ठ नको व्हायला हं, किंवा मलाच काही शिकायला नको, हं. म्हणून ते 8 कडे दिले जातात. अच्छा. असं त्या चिमट्याचं एक हं. वैशिष्ट्य असतं. म्हणजे चिमट्याची चिमटा म्हणजे नेमकं काय असतो? हे अलग म्हणजे एक नाथ संप्रदायाची जागरूक करण्यासाठी त्याचा अलग जगाया असं हं, त्याचा ध्वनी निघत असतो. हं, हं, हं. अलग निरंजन. बरोबर. त्याच्यासाठी हा चिमटा. आणि आपण जसं जनरली कुठल्याही नाथांच्या ज्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी आपण एक उद्गार म्हणतो, अलख निरंजन आदेश. तर ते आदेश म्हणजे काय पुढचा नेमका? आदेश म्हणजे एक आत्मा, ह्या आत्म्याच्या परमात्म्याला हं, हं. एक नमस्कार म्हणतो आपण त्याला. बरोबर. त्याला आपण आदेश म्हणतो. आता मी तुम्हाला जसं आधी विचारलं होतं, जे शाबरी विद्या म्हणून काय? शाबरी विद्यासारखंच 2 गोष्टी ज्या म्हणजे बऱ्याच जणांच्या कानावर आल्या आहेत. ते एक म्हणजे कर्णपिशाचिनी हं. आणि दुसरं म्हणजे मुंजासिद्धी. हो. तर ह्या 2 गोष्टी काय आहेत? आता कसं माहिती आहे का? ह्या
बाहेरील साधना आहेत. म्हणजे मुंजा म्हणजे कसा, हे तामशी साधनेमधले आले. बरोबर. मुंजा हा बिगर लग्नाचा एखादा माणूस हं, हं. एक्सपायर झाला. हां. मरण पावल्यानंतर त्याचा अतृप्त आत्मा तो राहिला. हं, त्याचा आत्म्याची सिद्धी झालेली नाही हं. किंवा मुक्ती झालेली मुक्ती नाही. झालेली नाही. बरोबर. तर त्यावेळेस तो मुंजा म्हणून तो तयार होतो. हं. आणि मुंजाला कसं आहे, हा लहान मुलांना जास्तीत जास्त यांना त्रास देण्याचं काम करत असतो. अच्छा. कर्णपिशेची साधना ही यक्षिणी साधनामध्ये येते. बरोबर. तर कर्णपिशाचिनी साधना म्हणजे आपण तिची साधना करतो, गुरु आपल्याला मंत्र देतो, हं, त्या मंत्राने आपण तिला सिद्ध करायचं. हं, रात्री 12 वाजता बसावं लागतं त्याला. हं, 12 ते 3च्या दरम्यान आपण त्याची साधना करत असतो. हं, त्यावेळेस ती प्रसन्न ज्यावेळेस होती, हं, ती आपल्याला वर मागते, हं. काय पाहिजे तुला? बरोबर. मग त्यावेळेस आपण सांगतो, बाबा मला जे आपण जगाचं भलं करत असतो त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य कर. हं, मग समजा तुम्ही बसलेले आहेत, हं, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ती कानात सांगणार अगोदर हं, आपल्याला, हं, हं, आणि मग आपण त्याचं उत्तर देत असतो. हं. अशी कर्णपिशाची साधना असते. मग ती साधना किती आहे म्हणजे त्याला काय करावं लागतं? त्याला 41 दिवसाची साधना असते. हं, त्याला त्याचे भोग असतात, हं. मांसाहार असतो, हां. त्याला गोड खाद्यपदार्थ असतात, फुलं, जल असतं. हं. ह्या गोष्टी देऊन त्याला आपल्याला प्राप्ती करावी लागते. मग तुम्ही सिद्ध केलेलं आहे का? कर्णपिशाची मी केलेली सिद्ध. स्वतःच सिद्ध केले. हो. आणि मग जे आता तुमच्या दरबारात जे तुमचा गुरुवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार. रविवारला तुम्ही तुमचा दरबार भरवता. तर त्या दरबारात बरेच जण असे गोष्टी घेऊन येतात, की मला भूत लागलंय हो, किंवा माझ्या मागे करणी केली. हो. तर ह्या गोष्टी खऱ्या आहेत का? नाही, ते एकदम सत्य आहे ते. कारण ते ज्याला त्याचा त्रास होतो हं, त्यालाच माहीत असतं. हं. आता पहिलं जर सांगायला गेलं, तर असा जगातला एकही माणूस नाही का तो भगवंताची भक्ती करत नाही बरोबर. आणि हे कर्णिकावटाचे प्रकार करत नाही. हं, आज माता कामाख्याला लोक जातात कशाला? बरोबर. आज काळूबाईच्या तिथं जाऊन धावजी पाटलाला जातात कशाला? तिथं असे उलटे बाहुल्या टांगलेले असतात, कोंबडी टांगलेले असतात, बरोबर. फोटोवर लिहिलेले असते. हे कशासाठी असतं? याचा 100% परिणाम होतो. आता तुम्ही सांगा, आपण अंगठी घालतो खड्याची. बरोबर. खडा म्हणजे दगड ना, बरोबर. तरी त्याचा माणसावर परिणाम होतो का नाही? बरोबर. अशीच ही विद्या आहे. आता आपण मोबाईलचा वापर करतो. हं, जर आपल्याला दुबईतला माणूस आपल्यासंग फोनवर बोलू शकतो, त्या काळात सुद्धा हेच होतं. हं, आलं लक्षात? म्हणजे खूप काही याच्यामध्ये विद्येमध्ये खूप काही आहे, जे नाथांकडे होतं. हं, हं. नवनाथ का भारी पडत होते? प्रत्येक देवताची त्यांच्याकडे विद्या होती. बरोबर. भूतावळ असू द्या, वेताळ असू द्या, देवी देवता असू द्या, हं, प्रत्येक देवतेचा एक एक कलम किंवा हं, एक मंत्र घेऊन ते पुढे चालत होते. हं. बरोबर. 33 कोटी 33 कोटी संख्या होती त्यांच्या मंत्राची. बरोबर. म्हणून नाथ संप्रदाय आज सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे बरोबर. जगामध्ये. आणि मग ही जी सिद्धी आहे, सिद्धी म्हणण्यापेक्षा जी करणी करतात, मग ती करणी कशी करतात? करणी करायला त्याला काय नाही, कोणी फोटोवर करतं, कोणी मातीवर करतं, कोणी तुमच्या केसावर करतं, हं, कोणी तुमच्या कपड्यावर करतं. हं. हे रिअल आहे, याच्यात काही चुकीचं नाही. म्हणजे करता येते करणी. 100% करता येते. मग याच्यावरचा उपाय काय? उपाय याला नाथ संप्रदायामधूनच जे गुरु आपल्याला मार्ग देतो, हं. त्या मार्गानेच याला क्लिअर करता येतं. दुसरा पर्याय नाही. दुसरा पर्याय. आणि मग सपोज आता एखाद्या माणसावर करणी केलेली, तो सपोज एखाद्या ठाण्याच्या ठिकाणी आला, सपोज आपल्या इथंच आला, तर ते कळतं का की कुणी करणी केलेली आहे? काय त्याच्या मागचं कारण, उद्देश वगैरे काय आहे? नाही, उद्देश कळतो त्याच्या मागचा. हं. पण कोणी केलं हे नाही सांगता येत. नाही सांगता. नाही. आणि जर ते कळून घ्यायचं असेल आपल्याला कुणी केलंय वगैरे कसं? ते कसं माहिती आहे का? ते कळालं तरी कोणी सांगत नाही. अच्छा. कारण वैयक्तिक घरामध्ये त्यांचं भांडणं होतील. बरोबर, आता समजा मी म्हटलो, तुम्हाला यांनी करणी केली, तुम्ही ते डोक्यातच घेणार ना. बरोबर, नसली केली तरी ते डोक्यात घ्यावं लागेल. बरोबर, कारण तुमच्या डोक्यातून जाणार नाही. बरोबर. आणि रिअलमध्ये असं आहे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. आज गुरु हा भगवंतापेक्षा श्रेष्ठ असतो. गुरूने दिलेल्या बीजावरच माणूस हं. श्रेष्ठ ठरत श्रेष्ठ असतो. झालेला. आज मच्छिंद्रनाथ एवढे मोठे होते. पण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ गुरु गोरक्षनाथ झाले ना. हं. कारण गुरुच्या सावलीमुळेच आज ते एवढे सावलीमुळेच मोठे आज. होते. बरोबर.
आज गुरुच्या बीजावर त्यांनी आज पर्वत सोन्याचे केले. बरोबर. असं त्याच्यामुळं हेच महत्वाचं आहे. गुरु बीजाशिवाय श्रेष्ठ ह्या जगामध्ये काहीच नाही. बरं. तुम्ही जसं गुरुबद्दल बोलले, तुम्ही तुमच्या गुरुबद्दल काय सांगाल? खरं तर आमचे गुरु खरोखर म्हणजे अ, खूप चांगले आहेत. त्यांनी जे मला बनवलं ना, वाल्याचा वाल्मिक ऋषी केलेले आहे. त्यांच्या बीजावर मी आज एवढा मोठा माझं नाव झालेलं आहे. बरोबर. माझ्या गुरुची मत आहे, मी 1 अन् 2 शब्दात नाही सांगू शकत. हं. ज्यांनी मला एवढं बनवलं म्हणलं त्यांनी मला किती कष्ट घेतले असतील माझ्यासाठी. बरोबर. खरं की नाही? बरोबर. मला एक बीज देण्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य घातलेलं आहे. बरोबर. ते बीज सिद्ध करायसाठी. तलवारीला धार लावून ती माझ्या हातात दिलेली आहे त्यांनी. मी फक्त छाटायचे काम करतो. बरोबर. असे माझे गुरु आहेत. बट जसं आपण तुम्ही फोटो व्हिडिओ वगैरे पण बघतो. अ, जे नाथपंथी आहेत, नाथभक्त आहेत किंवा जे भगवंताची सेवा करतात. भगवा रंग म्हणू किंवा भगवा झेंडा म्हणू आपण किंवा भगवे वस्त्र आहे. हां. भगवा रंगच का? आता तुम्ही बसलेत खुर्चीवर, एक खुर्ची पण तुमची जे आपण आसन म्हणू आपण त्याचा कलर पण आपण भगवाच बघतो. हो. नाथांच्या अंगावर पण आपण जे कपडे बघतो ते सगळे भगवा. मग भगवा रंगच का? त्याला असं आहे, नाथ संप्रदायामध्ये आखाड्या पद्धतीने ह्या याला बाणा म्हणतो आणि याला चोला म्हणतात खरं. बरोबर. तर हा चोला माता पार्वतीनी हे हं. वस्त्र एक योगीला दिलेलं आहे. बरोबर. त्याला अलग पुरुष म्हणतात. हं. अलग पुरुषनी मग ते त्यांच्या शिष्यांना देत परंपरा ही चाललेली. म्हणजे हा भगवा कलर नाही नुसता. हं. हा माता पार्वतीनी त्यांच्या रक्ताचा थेंब हं. याच्यावर सांडून आपल्याला दिलेला आहे. हे वस्त्र नुसतं साधं नाही. हं. फिरायचं म्हणून फिरून उपयोग नाही. हे ओरिजिनल चोला. रक्ताचा विषय. बरोबर. हे कोणी आला आणि कोणी घातलं त्याला मजा नाही. बरोबर. हे गुरुच देतो आपल्या शिष्यांना हा चोला घालायला. बरोबर. जसं तुम्ही आम्ही म्हणतो आणि तुम्ही गुरूंबद्दल पण जे सांगितलं. आता काही शिष्य असे पण असतात का गुरूंनी मला ही गोष्ट दिली नाही, ती गोष्ट दिली नाही, म्हणून गुरूवरच नाराज होतात आणि निघून जातात किंवा गुरूच्या विरोधात काही गोष्टी करतात. बरोबर. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कसं असतं, ज्या दिवशी गुरुनी आपल्याला मांडीवर घेतलं ना, हं. त्या दिवशीच गुरुनी सर्व काही दिलं आपल्याला. बरोबर. आता शिष्यांना काय वाटतं, मला काळी विद्या शिकवली पाहिजे. हं. काहीला वाटतं मला काही वेगळे मंत्र दिले पाहिजे. बरोबर. पण जे ओरिजिनल आहे, ते हं. म्हण नाही का, काखेत कोळसा गावाला वळसा. गावाला वळसा. ओरिजिनल बीज तुम्ही दिलेलं आहे तुम्हाला. तुम्ही त्या बीजावर फिरले पाहिजे. ते बरोबर. काम केलं पाहिजे. अमावस्या, पौर्णिमा, शनिवार, रविवार, हं. ग्रहणामध्ये ते बीज सिद्ध केलं पाहिजे. तुम्ही हं. त्याच्यावर काम करा. बरोबर. गुरुनी दिलेल्या बीजावर भस्माने थोडं एक गुरु प्याल्यातलं पाणी घ्या, थोडं भस्म टाका. ताप आलेल्या माणसाला सुद्धा पाजलं तर त्याचा ताप गेला पाहिजे. हं. एवढी ताकद त्या बीजामध्ये असते. बरोबर. आणि आता शिष्यांना काय वाटतं, मी याला करणी केली म्हणजे मी मोठा झालो. हं. ते तुरीवर चालत जगामध्ये. हं. तो गुरुपासून लांब चालला. जे करणी कवटाळ करतात त्यांची परिस्थिती भविष्यात खूप वाईट होत असते. हं. त्यांना त्यांचे बायका पोरं सोडून जातात, त्यांचे खायचे हाल होतात भविष्यात. बरोबर. त्याच्यापेक्षा गुरुने दिलेल्या सत्वाच्या मार्गावर चला. गुरु तुम्हाला कुठेतरी नेऊन ठेवेल. बरोबर. म्हणून गुरुवरचा विश्वास हं. हा महत्वाचा आहे. बरोबर. आज कान्हीबाबाला सुद्धा हे झालेलं आहे. बरोबर. कान्हीबाबासोबत 700 शिष्य होते. हं. परंतु ज्यावेळेस मारुती रायासोबत त्यांचं युद्ध चालू झालं, त्यावेळेस सगळे शिष्य म्हणले, आपला गुरु वेडा झाला का म्हणे, एवढा मोठा वीर आहे म्हणे तो. त्याच्या सगळं लढायला लागले आपले गुरु. हं. फक्त 7 शिष्य राहिले, बाकी सगळे शिष्य पळून आले. अरे बापरे! मग शेवटी युद्ध जिंकले कोण? कानिफनाथ महाराज. हं. आणि ते 7 शिष्य कान्हीबाबाच्या जवळ राहिले. बाकीचे सगळे लांब. सगळे गेले. त्याच्यामुळं गुरुवर विश्वास हा शब्द लय मोठा आहे. बरोबर. गुरु पुस्तकातून लिहून दिलंच पाहिजे असं काही नाही. गुरु डोळ्यातून पण देतो. बरोबर. गुरुच्या नजरेतून तुम्हाला काही भेटू शकतं. बरोबर. म्हणजे तुम्हाला विश्वास पाहिजे फक्त गुरुवर. बाकी काही विषय नाही. आणि जसं तुम्ही नाथांबद्दल सांगितलं. अ, आपलं जे जवळचंच कानिफनाथ जे देवस्थान आहे, तर त्या देवस्थानाच्या तिथं आता तुम्हाला आम्हाला माहिती आहे, की कानिफनाथ हे राजयोगी होते. ज्यावेळी ते भ्रमण करायचे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालायचे, तर त्यावेळी ते त्यांचे 700 शिष्य सोबत घ्यायचे. त्यांचं पूर्ण गोशाळा वगैरे त्यांच्यासोबत असायची आणि त्यावेळी तिथल्या काही राजे-राजवाडे जे असतील, त्यांनी त्यांना ज्या जमिनी दिल्या होत्या. दान स्वरूपात म्हणा किंवा एक नाथांच्या सेवेसाठी, नाथांना राहण्यासाठी किंवा
अशा दान स्वरूपात दिलेल्या जमिनी आज तुम्हाला आम्हाला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी वक्फ बोर्ड त्या ठिकाणी त्यांचा दावा दाखल करतोय. तर हे कितपत योग्य आहे? नाही, हे सगळं चुकीचं आहे. म्हणजे वक्फ बोर्डने जागा ताब्यात घेतली खरं आहे. हं, पण ज्या काळामध्ये काळीनाथ महाराज होते, बरोबर. त्या वेळेस मुस्लिम समुदाय होता का? नव्हता. नव्हतं. मग मुस्लिम समुदायाची उत्पत्ती झाल्यानंतर हं, वक्फ बोर्डाचा कायदा कधी आला? काँग्रेसच्या काळामध्ये. बरोबर, त्यावेळेस काँग्रेसचे सगळे सभासद असल्यामुळं वक्फ बोर्ड कधी पास करून घेतलंय, कधी कायदा आणून घेतलाय हे कोणाला माहीत केलं नाही. बरोबर, आजपर्यंत म्हणजे आता 2-3 वर्षापूर्वी लोकांना माहीत व्हायला लागलं का वक्फ बोर्ड आलंय म्हणून. बरोबर, नाहीतर आतापर्यंत कोणाला माहीत सुद्धा नव्हतं वक्फ बोर्ड काय विषय आणि काय नाही. बरोबर. भारतामध्ये 2 नंबरची जागा आहे वक्फ बोर्डाकडे आज. हं, हं. ज्यावेळेस हसन मुश्रीफ होते ना, हं, त्यावेळेस पालकमंत्री नगरला, त्यावेळेस इथली जे मिनीनाथाचा पहाड आहे, हं. तो वक्फ बोर्डाच्या ताब्यात दिला. बरोबर, मग अशा वेळेस सरकार झोपलेलं असतं का? आपलं हिंदूचं सरकार असून जर असं होत असेल, तर त्या लोकांचा उपयोग काय? बरोबर, आपल्याला पक्षाचं घेणं नाही, कशाचं नाही. जो हिंदुत्वाचं काम करीन तो आपला पक्ष. बरोबर, नाही तर बांगलादेशासारखी परिस्थिती आजही तयार होईल. बरोबर. आता तुम्हाला आम्हाला जसं माहिती आहे की गोवा या ठिकाणी तुम्ही पण होते, त्या ठिकाणी आले होते. जे पारायण प्रकरण झालं होतं. हम्म. त्या ठिकाणी ते पारायण प्रकरण काय काय झालं होतं ते? काय आलं ज्यावेळेस पारायण चालू होते हं, त्यावेळेस ते वक्फ बोर्डाच्या ताब्यात असल्यामुळं मुस्लिमांना वाटलं असेल का बुवा आम्हाला आमचं हे मंदिर हिसकावून घेतील आता, बरोबर. म्हणून त्यांनी तिथं दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. हं, हं. आपले हिंदुत्वाचे काही नाथ भक्त तिथे गेल्यानंतर त्यांना हाणमार केली, सगळं केलं. परंतु स्वतः ज्यावेळेस परिस्थिती पाहिली जाती, हं. त्या मंदिराच्या खाली एक भुयार आहे. बरोबर. त्या विहिरीतलं ते. भुयारामध्ये तिथं पिंड आहे महादेवांची, बरोबर, जिथं कान्हेबाबा स्वतः थांबून तिथं भक्ती केलेली बरोबर, बाबांनी. बरोबर, मग हे वक्फ बोर्ड ताब्यात गेलं कसं? ही बरोबर, मुस्लिमांची झाली कशी? बरोबर, त्यांनी कष्ट करून घेतली का पैसे देऊन घेतली? पुढं खरेदी काहींची डायरेक्ट नाव लागलेली. हे नाव लागण्यामागचं कारण काय? हं. हे सरकारने शोधलं पाहिजे ना. बरोबर, नाथ संप्रदायाची जागा मुसलमान ताब्यात घेऊन राहिले, वक्फ बोर्ड ताब्यात घेऊन राहिलं, याच्यामागे सरकारने ऍक्शन घेतली पाहिजे. बरोबर, कुठलाही विचार न करता, यांचा कुठलाही विचार न घेता त्या ताब्यात घेणं गरजेचं आहे. बरोबर. त्यांचा काय अधिकार आहे? हे सगळं महत्वाचं आहे. असंच आपण बघतो की जे कानिफनाथ गडाचं आहे, ते पण वक्फ बोर्ड दावा दाखवतंय आणि जौखेडे प्रकरणमध्ये पण तुम्ही पण त्या ठिकाणी आले होते. हो, त्यावेळेस हिरवा झेंडा काढून भगवा झेंडा तुमच्या समोरच लावण्यात आला. हो, हो. ते प्रकरण काय? काय आहे, त्याला जुन्या काळामध्ये तिथं कान्हेबाबाचं वात्सल्य म्हणजे वास्तव्य होतं. बरोबर, तिथं विश्रांतीसाठी कान्हेबाबा थांबायचे नेहमी. बरोबर, तिथं आजही घोड्याची टाक आहेत. बरोबर. कान्हेबाबाच्या घोड्याची पावलं आजही बी आहेत. मग कान्हेबाबा ज्या ठिकाणी वास्तव्य करायचे तिथं बसायचे, हं, त्या ठिकाणी छोटंसं मंदिर बांधलेलं होतं. हं. ते मंदिराची सेवा करण्यासाठी एक तांबोळी म्हणून माणूस होता. बरोबर, आणि तांबोळी कोणाला म्हणायचे त्या काळात? जे पानं विकायचे ना, बरोबर, त्यांना तांबोळी म्हणायचे. बरोबर. आणि त्यांना ते इना म्हणून देवाची सेवा करावा, हं, त्यावेळेस त्या काळातल्या पाटलांनी दिलेली होती. बरोबर, आणि ते तांबोळींनी नंतर ते मुस्लिम धर्म स्वीकारून मग त्यांची तिथून पुढून ते स्वतः ताब्यात घेतला देव आणि त्यांनी मग ते वक्फ बोर्डाचे वगैरे नाव लागले. आजही त्यांनी त्याच्यात घरं बांधले, काही हॉटेल बांधले होते. ते नंतर आम्ही तहसीलकडे वगैरे जाऊन ते क्लिअर करून घेतलं. आज मंदिराची सेवा आपल्या हिंदूंकडे आहे, बरोबर. पण कोर्टात केस चालू असल्यामुळे ते बरं. अजून तहसील प्रलंबित. कार्यालयावरून मला आठवलं का काल परवा जे तुम्ही आमरण उपोषण वगैरे ह्या गोष्टी पण बऱ्याचशा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. हा, तर ते काय प्रकरण आहे नेमकं? गोमांस हत्या वगैरे काय आलं, जे अवैध. पाथर्डी तालुका ही संतांची आणि देवतांची भूमी म्हणून ओळखली जाते नगर जिल्ह्यामध्ये. बरोबर, तिसगावपासून मडी ही 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. बरोबर, तिथून पुढं एक 10 किलोमीटर अंतरावर, 10 ते 12 किलोमीटर अंतरावर मोठा देवी आहे. बरोबर, वर त्याच्यावर एक 5 किलोमीटरवर मच्छिंद्रनाथांचं ठाण आहे. बरोबर, त्याच्या पश्चिमेला वृंदेश्वरांचं ठाण आहे. बरोबर, अशी एवढी मोठी देवता असताना पाथर्डी तालुक्यामध्ये कुठल्याही कत्तलखान्याला परवानगी नसताना तिथं आज राज रोजमध्ये
प्रत्येकाच्या घरामध्ये गायी कापल्या जातात. बरोबर. ज्या गोमातेला आज म्हणजे एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री यांनी राजमाता म्हणून घोषित केलं, त्या राजमाताला तुमच्या समोर कापतात. हे आपले भडवे राजकारणी यांना पाठिंबा देतात हो. बरोबर. घरात गाय कापून तिथं मटणाच्या शेजारी व्हिडिओ पाहिले, मटणाच्या शेजारी मुलं झोपले, त्याच्यावर रग टाकली होती. म्हणजे आमची मुलं झोपलेली आहेत. ज्यावेळेस त्या पोलीस लेडीज कॉन्स्टेबल होत्या, त्यांनी ते रग काढल्यानंतर खूप भयानक परिस्थिती पाहिल्यानंतर मोठमोठ्या ओरडल्या होत्या त्या. एवढी भयानक परिस्थिती होती. आपले तिथले PI होते, पोलीस स्टेशनचे सगळे होते. व्हेरिफिकेशन केलं. पण तिथल्या राजकीय लोकांनी जिथं व्हेरिफिकेशन झालं ना, तिथं काहीच कारवाई केली नाही. अरे बापरे! जे जुनं होतं ना, तिथं कारवाई केली. मग याला कारणीभूत कोण आहे? राजकीय लोक आहेत ना. बरोबर. आणि तुम्ही आपली गोमाता कापितात, त्यांची आई कापा ना तुम्ही एखादी, काय फरक पडतो? मग तिथं तुम्ही म्हणता नाही नाही त्यांची घरं पडतील. त्याला घरं नाही म्हणायचे, कत्तलखान्यात हे म्हणजे वास्तव करतात. त्याचा अर्थ असा होतो, यांनी गोमाता तिथं कापल्या, यांच्या हत्यासारखे गुन्हे लागले पाहिजे. बरोबर. आणि खरोखर जो गोमातेला कापील त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे किंवा त्याची हत्या केली पाहिजे, असा कायदा सरकारने आणला पाहिजे. बरोबर. हे 100%. आणि एक नाथ संप्रदायातील नाथ भक्त म्हणून तुमचा काय आदेश राहील त्यांना, जे आपले गोरक्षक आहे म्हणा त्यांना, किंवा मग ज्यांच्या समोर या गोष्टी होत आहेत? आमचं तर म्हणणं आहे त्यांनी मंत्रालयासमोर आमरण उपोषण करावं. सरकारला याची अजूकच जाणीव आणून द्यावा का आपली गोमाता दिवसा ढवळ्या कापली जाती आणि हे मांस पूर्ण ते जिहादी लोक खाऊनच हे आपल्यावरच टंगडे उलटे करतात. बरोबर. आपल्या आया बहिणींना वाईट नजरेने बघतात, लवजियाचे प्रकार होतात. यांचं खाणं पिणं बंद केलं पाहिजे, यांचे पैसे पाणी यांचा धंदा बंद केला पाहिजे, यांच्याकडून कुठलीही खरेदी केली नाही पाहिजे. तेव्हा हे बोस लाईनवर येते, तोपर्यंत येणार नाही. नाहीतर ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम एरिया आहे त्या ठिकाणामध्ये एखाद्या हिंदूच्या मुलींनी फक्त रस्ता पार करून दाखवा, जाती का बघा. मुली तर लय लांब राहिल्या, एखाद्या मुलाने जाऊन दाखवा, नाही जाऊ शकत. आज नगर सारख्या मुकुंदनगर सारख्या ठिकाणी हिंदूचं पलायन झालं तिथं. बरोबर. काय कारण त्याचं? याला म्हणजे राजकीय लोकांना दिसत नाही का ही गोष्टी? जिथं मुस्लिमांची संख्या वाढली जाते तिथं हिंदूचं कत्तल केली जाते. बरोबर. आज मुस्लिम धर्मामध्ये 4थीच्या मुलाला हे शिकवलं जातं का हिंदू हा काफिर आहे. काफिरला मारणं हे कुराणामध्ये जायज आहे. आणि मग त्यांना जर त्यांची आपण हत्या केली तर मग अल्लाह त्यांचा खुश होतो. आपण कधी म्हणलं का? नाही, आपण कधी. म्हणजे हा त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे मोठा. गोमातेवर ज्यांनी ज्यांनी सुरी चालवली त्यांच्या मानव सुरी चालवायला काहीच हरकत नाही. आम्ही ह्या आदेशाचे पालन करतो. मग आता श्रीरामपूरमध्ये जे प्रकरण झालं त्या विषयात हात घालायचा नव्हता मला, पण श्रीरामपूरमध्ये जे गोळीबार प्रकरण झालं, एक मुस्लिम धर्माचा माणूस मारला गेला, त्यावर काय बोलाल का तुम्ही? काय असतं, जिहादी माणसाला मारलं म्हणून त्याच्यात काहीच विशेष नाही. त्यांनी जे जर्मन बेकरीमध्ये सपोर्ट केला होता स्फोटामध्ये, त्याच्यामध्ये कितीतरी जणांची हत्या झाली ना. बरोबर. त्याबद्दल का बरं लोकांना दुःख नाही झालं? त्यांचे मुस्लिम लोक का बरं म्हणले ना एवढे हिंदूचे लोक मेले? त्यांना हिंदूंना मारणं हा त्यांचा टार्गेट आहे आणि हिंदुस्थान गाजवा हे हिंद करण्याचं त्यांचं स्वप्न आहे आणि हे कधी पूर्ण नाही होणार. त्याला गोळी मारली ते योग्यच केलं. बरोबर. गजवा हिंद जे तुम्ही आता म्हणले, तर त्याबद्दल काय बोलाल का तुम्ही? काय आलं, अरब कंट्रीमध्ये म्हणजे दुनियामध्ये मुस्लिम राष्ट्राची संख्या जास्त असल्यामुळे महात्मा गांधींनी काहीतरी 5 लाख मुस्लिम इथं ठेवून गेले होते. बरोबर. तर त्या 5 लाख मुस्लिमांचे 30 कोटी मुस्लिम आता तयार झाले. बरोबर. आणि त्या मुस्लिमांचं स्वप्न आहे, म्हणजे बघा तुम्ही, हिंदुस्थानाला बर्बाद करण्यासाठी जगातील सर्व देश एकवटलेले आहेत. इथली हिंदू कमी झाला पाहिजे आणि याचा गाजवा हिंद करण्यासाठी त्यांची ते 10 मुलं काढून संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर. मग याच्याबद्दल सरकार विचार करायला पाहिजे ना. पाकिस्तान बांगलादेशातल्या स्त्रिया इथं काय कशासाठी येतात? इथं 10-20
पोरं काढायचे आणि परत म्हातारपणी निघून जायचे, याचे हेच काम आहेत ना यांची. बरोबर. मग यांना दुसऱ्याच्या लेडीचे चेहरे बघायला अधिकार आहे. मग यांच्या बायाचे चेहरे का बरं ढाकलेले असते? ते बरोबर. त्यांचे स्त्रियांचे मोकळे ठेवा ना म्हणा. आमच्या हिंदूंना बघू द्या. बरोबर. आमचा हिंदू शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे, तिला आई बहीण म्हणूनच तिची विचारपूस करतो. बरोबर. आम्ही लव जिहाद सारखा प्रकार आमच्या हिंदूच्या मनात येत नाही कधी. बरोबर. आम्हाला शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं शिकवलेलं आहे, परस्त्रीला, परधर्माच्या स्त्रियांना आपण माता बहीण ही दर्जा देतो. बरोबर. यांच्याकडे ही शिकवण नाही दिली ना त्यांच्या अल्लाने. हा त्यांच्यातला ना आपला फरक. बरोबर. तुम्ही जसं धार्मिक गोष्टीवर, धार्मिक मुद्द्यावर किंवा हिंदू धर्माशी रिलेटेड प्रत्येक गोष्टीवर तुमचं बऱ्याच ठिकाणी एक आम्ही पुढाकार बघितलेला आहे. तर त्याच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला एक विचारतो, की हिंदू झोपलेला आहे की हिंदू जागा आहे? कारण आपण जनरली ज्या गोष्टी बघतो, आज मुस्लिममध्ये तुम्ही म्हणले की कमी त्यांची संख्या होती, आज एवढी जास्त झालेली आहे. ख्रिश्चन धर्म पण म्हणजे वाढत चाललेलं आहे. कन्वर्ट करण्यात जास्त मोलाचं योगदान ते त्यांच्या पद्धतीने करतायत. हो. आणि जसं तुम्ही म्हणले की मुस्लिम लोक हे धर्मासाठी जगतात आणि हिंदू धर्मातील जे लोक आहेत ते मुलाबाळांसाठी जगतात. तर मग याच्यावर तुम्ही काय बोला, हिंदू झोपलेला आहे का जागा आहे? हिंदू हा झोपलेला आहे, आजोका बी आहेत. कारण तुम्ही मला एक सांगा, जुन्या काळात इंदिरा गांधी होती, पंजाब म्हटलं का लोक सरसकट मतदान करत होते. बरोबर. खरं की नाही? बरोबर. त्यावेळेस लोकांना हिंदुस्थानच माहीत होता, हे मुस्लिम राष्ट्र होणार आहे, यांचे प्रयत्न चालू आहे हे माहीत नव्हतं. बरोबर. त्या काळात लोकांना अंधारात ठेवण्यात आलं. वक्फ बोर्ड कधी काढलं? त्या काळातच त्या काढलेलं. काळातच काढलं. बरोबर. 1956 मध्ये वक्फ बोर्डाची स्थापना झालेली. मग त्यावेळेस कोण होतं? हेच होते ना, काँग्रेस. काँग्रेस. बरोबर. मग ज्यावेळेस इंदिरा गांधीचे पती कोण होते? मुस्लिम होते. मुस्लिम होते. बरोबर. मग त्यांचे पोरं हिंदू कसे होते? मग हिंदुस्थान झोपलेलं आहे का जागा होता? बरोबर. कधी इंदिरा गांधी कपाळाला टिकली पाहिली का? नाही पाहिली. हिंदू स्त्रियांची संस्कृती टिकली लावून. बरोबर. सोनिया गांधीच्या कपाळाकडे टिकली पाहिली का? नाही पाहिली. मग ह्या लोकांनी हिंदूंना झोपेतच ठेवलं. बरोबर. आता कुठंतरी बीजेपी आल्यानंतर संघाच्या कार्यपद्धतीमध्ये कुठंतरी हिंदुस्थान आहे व आपला हा, आणि आपल्याला वाचवायचं आहे हे शिकवायचं काम हिंदूला पडावं लागलं. बरोबर. आज साधू संतांना सांगावं लागत. आज आमचे बमबमनाथजी काय म्हणत होते? जाग जाओ रे हिंदू, सनातन धर्म की रक्षा हा, करो. बरोबर. 10-10 बच्चे पैदा करो म्हणत होते का नाही? बरोबर. मग आज संतांना सुद्धा जर सांगायची वेळ आली म्हणले हिंदू झोपलेला का जागा, हाच प्रश्न आहे ना. अहो आपले लोक त्यांच्या पीरावर जाऊन चादर चढीते, गुलाबजल चढीते. पीर म्हणजे काय हेच माहित नाही ना यांना अजून. बरोबर. आहे का माहित? जर असं असेल तर याला मजा नाही ना. त्याच्यामुळं आजही हिंदू राजकीय लोक हिंदूंना झोपण्याचंच काम करू राहिले, जागवण्याचं नाही. त्यांना त्यांची खुर्चीच फक्त गरम झाली पाहिजे, त्यांना हिंदूंना झोपायचं कामच राहून द्यायचं. कारण हिंदू जागा झाला तर बाकीचं सगळं झोपलं जाईल, हे 100% खरं सांगतो. आज जर हिंदुस्थानामध्ये किंवा महाराष्ट्रामधलाच विषय घ्या, जर महाराष्ट्रामध्ये जो आज हिंदू जिवंत आहे, फक्त आपलं सर्व हिंदूंचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आज ही जागा आहे, जिवंत आहे. छत्रपती संभाजी राजामुळं ही जिवंत आहे. स्वतःच्या प्राणाची आहुती दिली हो, धर्माचा बदल नाही केला. मग बरोबर. त्या भोसडीच्यांनी, लांड्यांनी त्यांचा एक एक पाठ काढला हो. एवढ्या यातना सहन करून सुद्धा त्यांनी आपला देह सोडला, पण धर्म नाही बदलला. बरोबर. म्हणून आज एवढे हिंदू जे आहेत ना सुरक्षित, फक्त त्या 2च माणसामुळे. बरोबर. आज राजकीय लोकांच्या प्रत्येकाच्या परिस्थिती पहा, 5 वर्षामध्ये तो 5 पटीने 100 पटीने पैसे वाढत असते. बरोबर. हिंदूला झोपून ठेवलंय आणि ठराविक बोटावरचे हिंदू आहेत का ते हिंदूला जागा करण्याचं काम करतात. आज माझे गोरक्षक स्वतःच्या प्राणाची आहुती देतात, काही जीव मुठीत घेऊन गाया अडवून म्हणजे गाड्या अडवून गायांचं प्राण वाचवण्याचं काम करतात. बरोबर. खरे हिरो ते आहेत आज भारताचे.
बरोबर. म्हणजे हे राजकीय लोक इतके नालायक असतात, त्यांनी आमच्या आर्मीवर, मिलिटरीवर कधी आक्षेप घ्यावा का? त्यांच्या याच्यावर सुद्धा राजकारण करण्याचा प्रयत्न हे करतात. आज मोदीजी आले म्हणून आज मिलिटरीला एवढं साहित्य वगैरे उपलब्ध आहे. बरोबर. जुन्या काळातलंच आज म्हणजे काँग्रेसनी कधी नवीन खरेदी केलेली नव्हती. उलट देशावर कर्ज करून ठेवलं, पण वाढवलं, ते कमी नव्हतं केलं. आज यांनी कर्ज कमी करून भारताची मान जगामध्ये उंचावलेली, याला मोदीजी मानतात. बरोबर. ज्या दिवशी योगी येते ना, खरोखर हिंदुस्थानच नाव राहील ह्या भारताचं. बरोबर. 100%. हे आता पुढे बोलत नाही, परंतु योगीजींना म्हणजे मी गुरुवृष्णांना प्रार्थना करतो, योगीजी खरोखर 5 वर्ष तरी पंतप्रधान राहिले पाहिजे. बरोबर. भारतात फक्त एकच धर्म राहील मग, फक्त हिंदू धर्म. आणि ज्या धर्माला राहायचंय त्यांनी त्याच्या मर्यादेमध्ये राहावं लागेल, हे छाती ठोकून सांगणारे एकमेव आमचे योगी आदित्यनाथजी. संत आहेत ना ते बी. बरोबर. का बरं धर्माची सेवा करू राहिले आज? त्याच्यामुळं संताला भारतामध्ये खूप मोठं महत्व आहे. ज्या दिवशी संत जागा झाला त्या दिवशी सगळ्यांचा विषय संपला, हे लक्षात ठेवायचं. 100%. योगींनी एका सभागृहात असं स्टेटमेंट दिलं होतं की जर बांगलादेशवर मोदींनी आक्रमण करू शकत नाही तर मोदींनी राजीनामा दिला पाहिजे. खरं आहे ना. आज आपल्या हिंदूंचं तिथं कत्तल होऊ राहिली, जाळून टाकू राहिले. आज आपल्या हृदयाला आपण फोटो किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं का नाही? बरोबर. एक संत आहे, संताला दुःख जगाचं असतं, स्वतःचं नसतं. ते लोकांचं दुःख, हिंदूंचं दुःख बघितलं म्हणून ते आज एवढी कळकळ करू राहिले. बरोबर. त्यांना दुःख नसते तर ते गप्प बसले असते, कशाला स्टेटमेंट दिलं असतं? आज राहुल गांधींनी कधी स्टेटमेंट दिलं? सोनिया गांधींनी कधी दिलं? काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने दिलं बांगलादेशावर स्टेटमेंट? नाही दिलं. शरद पवारने सुद्धा दिलं नाही. म्हणजे सांगायचं असं की हे राजकीय लोक चुकीचे आहेत. बरोबर. आणि मोदीजींना काही हे मर्यादा असल्यामुळे त्यांचं पाऊल थोडं हळूहळू चाललेलं आहे. पण ते पण एक दिवस बांगलादेशाला सुद्धा भारत करण्याचं काम करतील, हे 100% गॅरंटी सांगतो. आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. जे तुमच्या गुरूंनी तुम्हाला दीक्षा दिली, त्यानंतर तुम्ही आज नाथ संप्रदायाचं, नाथपंथाचं जे तुम्ही काम करताय, तर हे असंच कंटिन्यू पुढे राहावं. पण माझा प्रश्न असा आहे की ह्याच्या मागचा उद्देश काय तुमचा? खरं तर श्रीमंती कशाला म्हणायची? पैशाला. पैसा हा श्रीमंती नाही. आपल्या घरातील मुलांना संस्कार कसे लावले, आपली मुलांचे संस्कार कसे आहेत, ते वागतात कसे, बोलतात कसे, याला श्रीमंती म्हणायची. बरोबर. किंवा आईवडिलांसमोर काही, आता किती मुलं आईवडिलांना मारतात, हे करतात, त्याला संस्कार नाही म्हणायचे, त्याला संस्कृती नाही म्हणायची. बरोबर. ते बेरड असतात. ज्यांनी आईवडिलांना पूजनीय केलं ती खरी संस्कृती. बरोबर. म्हणून ही संस्कृती पुढे चालू राहावा म्हणून आम्ही हाच वारसा पुढे चालवत आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये नाथ संप्रदायाची ज्योत जागवण्याचं काम आम्ही वेळोवेळी करत असतो. आमच्या मंदिराच्या मार्फत आम्ही हिंदू धर्म कसा जागावा, कसा जागवायचा, कशी हिंदू लोक जागे करायचे, याचं बी काम आम्ही हळूहळू करत असतो. तर अतिशय खूप माझे आणि आपल्या ज्या समाजातले लोकांचे जे प्रश्न होते, ते असे बरेचसे प्रश्न तुमच्या मार्फत त्यांच्यापर्यंत त्यांची उत्तरं पोहोचतील अशी अपेक्षा करतो. धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. ओम नमो आदेश. जय श्रीराम. जय श्रीराम.